श्री शंकर गीता चिंतनमाला, अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम. नमस्कार. या श्री शंकर गीता चिंतनमालेमध्ये आपण अध्याय 3 यामधील आध्यात्मिक संदेश आणि त्यासंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोन थोडक्यात बघूयात. अध्याय 3, थोडक्यात सार. शंकर गीतेच्या 3 अध्यायात श्री शंकर महाराजांचे बालपण, त्यांची असामान्य आध्यात्मिक वृत्ती, चिमणाजींना झालेली पुत्रप्राप्ती आणि त्यानंतर महाराजांचा ईश्वरी कार्यासाठी सुरू झालेला प्रवास वर्णिला आहे. विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत त्यांनी भक्तांचे मार्गदर्शन व कल्याण केले. त्यांच्या निरागस स्वभावासोबतच त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे आणि विविध लीलांचे दर्शन या अध्यायातून घडते. प्रसंग: घरापासून दूर, कर्तव्य, प्रेम, त्याग आणि लोककल्याण. महाराज आई वडिलांना म्हणतात, आज्ञा द्यावी आता मजला, भाग इथला मम संपला, ईश्वरीय कार्य करण्याला जाऊ द्यावे मज सुखे. या प्रसंगातून कर्तव्य, प्रेम, त्याग आणि लोककल्याण ही मूल्ये आपल्याला शिकायला मिळतात. कर्तव्य: आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता स्वतःच्या कुटुंबाबरोबरच इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणे हेही कर्तव्य आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता एखाद्या मोठ्या ध्येयासाठी निर्णय घेतल्याने व्यक्तीमध्ये जबाबदारीची जाणीव, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आसक्ती आणि प्रेम यातील फरक: आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता प्रेमात अपेक्षा नसतात, तर आसक्तीत हे माझे अशी भावना असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता प्रिय व्यक्तीपासून दूर राहूनही नाते आणि प्रेम टिकवता येणे, तसेच स्वतःचे निर्णय घेता येणे हे भावनिक स्वावलंबनाचे लक्षण आहे. त्याग: आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता स्वतःच्या सुखाचा विचार बाजूला ठेवून मोठ्या ध्येयासाठी पुढे जाणे म्हणजे त्याग. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता तात्पुरते सुख बाजूला ठेवून भविष्यातील मोठ्या ध्येयासाठी प्रयत्न करणे म्हणजे आत्मनियंत्रण. यामुळे मानसिक दृढता आणि ध्येयावर टिकून राहण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. लोककल्याण: आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता फक्त स्वतःचा किंवा कुटुंबाचा विचार न करता सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे म्हणजे लोककल्याण. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता सेवाभावी कृतीमुळे समाधान, सकारात्मकता, सामाजिक जोडणी वाढते, ताण कमी होऊन मन आणि शरीर निरोगी राहते. प्रसंग: लोककल्याणासाठी प्रवास. कार्य महत्वाचे, प्रसिद्धी नव्हे. शंकर महाराजांचा हा प्रवास स्वतःची ओळख किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी नव्हता. लोककल्याण हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. म्हणूनच त्यांच्या मनात अशी भावना होती, कोणी आपणास पाहू नये, कोणी आपणास ओळखू नये, कोणास आपण कळू नये, योजना त्यांची होतीच. यामागील आध्यात्मिक अर्थ पाहिला तर हे निष्काम कर्माचे उदाहरण आहे. निष्काम कर्मातून अहंकाराचा त्याग होतो आणि कर्तेपणापासून अलिप्तता निर्माण होते. जेव्हा कार्याचे श्रेय किंवा प्रसिद्धी मिळावी ही अपेक्षा राहत नाही, तेव्हा स्वतःपेक्षा लोकहिताला प्राधान्य दिले जाते. आता याच गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूयात. जेव्हा आपण करत असलेले कार्य हे बाह्य कौतुक किंवा प्रसिद्धीसाठी नसते ना, तेव्हा लक्ष आपोआपच अंतर्गत ध्येयावर केंद्रित राहते. म्हणजे यातून अंतःप्रेरणा म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन निर्माण होते. अंतःप्रेरणेमुळे व्यक्ती अधिक ध्येय केंद्रितपणे कार्य करते आणि यातून कार्याची सफलता होते. अशा प्रकारचे कार्य केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, तर त्यातून समाजासाठी उपयुक्त परिणाम निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणून या प्रसंगातून आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवूयात. कार्य महत्वाचे, प्रसिद्धी नव्हे.
लोकांनी आपल्याला किती ओळखले यापेक्षा आपल्या कार्यामुळे किती लोकांचे कल्याण झाले हे अधिक महत्वाचे नाही का? आता या उलट, जर एखाद्या कार्यामागे प्रसिद्धी मिळावी, आपले कौतुक व्हावे, हेच जर उद्दिष्ट असेल, तेव्हा विचारांची दिशा बदलू लागते. आपण केलेले कार्य लोकांनी ओळखावे, आपले कौतुक व्हावे, आपल्याला मान्यता मिळावी, अशी अपेक्षा निर्माण होते. आणि मग हळूहळू आपले समाधान इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहू लागते. या गोष्टीचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्रसिद्धीची आसक्ती अहंकार वाढवू शकते. हे कार्य माझ्यामुळेच झाले अशी कर्तेपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्यातून फलाची अपेक्षा आणि आसक्ती वाढते. आता याच प्रसंगाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रसिद्धीवर केंद्रित लक्ष हे बाह्य प्रेरणेकडे, एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन वळते. मग सातत्याने कौतुक आणि मान्यता मिळण्याची गरज वाढते. स्वतःच्या प्रतिमेला अवाजवी महत्व दिले जाते आणि कार्याच्या गुणवत्तेपेक्षा लोकांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष जाऊ लागते. आणि जेव्हा अपेक्षेप्रमाणे कौतुक किंवा प्रसिद्धी मिळत नाही, तेव्हा मनात असा विचार येऊ शकतो, मी एवढे करूनही माझी दखल घेतली गेली नाही. यातून मग असमाधान, अपेक्षाभंग, चिंता आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच या प्रसंगातून आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवूयात. प्रसिद्धीपेक्षा निष्काम कार्याला प्राधान्य द्यावे. कारण कार्य महत्वाचे आहे, प्रसिद्धी नव्हे. आपल्या कार्याचा खरा आनंद आणि समाधान बाह्य कौतुकात नव्हे, तर अंतःप्रेरणेने केलेल्या कार्यात आहे. प्रसंग: महाराजांचा बालभाव, निर्मळ मन. महाराज नेहमी असत, अगदी बालभावात, बालकासारखेच वागत, हात वारे तसेच. आध्यात्मिक दृष्टीने या प्रसंगाकडे पाहता बालभावामुळे मन अहंकार, कपट, दिखावा, स्वतःला मोठे सिद्ध करण्याची धडपड आणि आसक्ती यांपासून मुक्त होऊन प्रेम, समाधान आणि अंतःशांतीकडे प्रवास करते. आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहता बालभाव जगल्याने ताण व नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. मनाची अस्वस्थता कमी होते, यामुळे भावनिक संतुलन वाढते आणि मग मानसिक शांततेचा अनुभव येतो. म्हणूनच ज्ञानाने प्रगल्भ व्हावे, पण मनाने निर्मळ आणि सहज राहावे. प्रसंग: वेश नव्हे, गुण बघावे. महाराजांचा वेश कसा यावर अध्यायामध्ये काही ओव्या आहेत. त्यातील एक ओवी: कधी पॅन्ट, कधी धोतर, घालीत छाटी कधी विजार, कधी रेशमी पितांबर, कधी तरते दिगंबर. माणूस अनेकदा आपल्या वेशाला, पोशाखाला आणि बाह्य रूपाला भौतिक महत्व देतो. पण महाराज कधी भरजरी रत्नजडित पोशाखात तर कधी दिगंबर अवस्थेत दिसतात. यातून जणू ते दाखवून देतात की वेश हे केवळ बाह्य आवरण आहे, त्यावरून माणसाच्या ज्ञानाची, गुणांची किंवा आध्यात्मिक उंचीची पारख होत नाही. आपणही एखाद्याचा वेश पाहून त्याच्याबद्दल मत बनवतो, पण बाह्य रूपापेक्षा त्याचे विचार, आचरण आणि गुण अधिक महत्वाचे आहेत. त्यामुळे वेश कोणताही असो, माणसाची खरी ओळख त्याच्या गुणांनीच होते. चिंतन: माणूस म्हणून जगताना कर्तव्य, प्रेम, त्याग, लोककल्याण, बालभाव आणि वेशापलीकडची गुणांची ओळख हे जीवनाला समृद्ध करणारे पैलू आहेत. वेश, प्रसिद्धी किंवा बाह्य रूप नव्हे, तर निर्मळ मन, विचार, आचरण आणि गुण माणसाची खरी ओळख ठरवतात. बाह्य जगात कर्तव्याने जगावे, अंतर्मनाने बालवत निर्मळ राहावे आणि कृतीतून स्वकल्याण व लोककल्याण साधावे. जर तुम्हाला या अध्यायातून अर्थ उलगडला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील भागात शंकर गीतेच्या अध्याय 4 यातील प्रसंगांचे चिंतन करूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.